नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आजचं आपलं लेक्चर हे 28 फेब्रुवारीच्या महत्त्वाच्या घडामोडींवरती आधारित आहे। लेक्चरमध्ये प्रश्न हे तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून प्लॅन केलेले आहेत, त्यामुळे लेक्चर व्यवस्थितपणे बघा। डायरेक्टली प्रश्नाकडे येऊ। पहिला प्रश्न आहे, धर्म गार्डियन या लष्करी सरावाची 5वी आवृत्ती कोठे होत आहे? इथं प्रश्नामध्ये 5वी आवृत्ती पण सांगितलंय, म्हणजे तुमचा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एक ऑलरेडी मुद्दा इथं कव्हर केलाय। धर्म गार्डियन आपल्याला माहिती आहे भारत आणि जपान या दोन देशांमध्ये होणारा संयुक्त सराव आहे। धर्म गार्डियन म्हणून सुद्धा आपण त्याला ओळखतो। आपल्याला माहिती आहे आपण थोडं प्रत्येक देशासोबत होणारे युद्धाभ्यास सारखे सारखे बघितलेले आहेत। जपान सोबत धर्म गार्डियन, वीर गार्डियन हे दोन महत्त्वाचे युद्धाभ्यास होतात। ओके, मग ही जी 5वी आवृत्ती होतीये तर ती कुठं? तर ती होतीये राजस्थानमध्ये, पर्याय क्रमांक 1। ठीक आहे, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू 3 महत्त्वाच्या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत। धर्म गार्डियन हे कोणत्या देशासोबत आयोजित केलं जातं भारताकडून? तर जपान सोबत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 5वी आवृत्ती होतीये, म्हणजे ही यावर्षी 2024 मध्ये ही कितवी आवृत्ती होतीये? तर ती आहे 5वी। आणि ती कोणत्या ठिकाणी होतीये? तर ते राज्य आहे ते म्हणजे राजस्थान। राजस्थानमध्ये सुद्धा महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये याची सुरुवात होतीये। 25 फेब्रुवारी ते 9 मार्च पर्यंत हा एक्सरसाइज किंवा धर्म गार्डियन ही एक्सरसाइज चालणार आहे। ओके, संयुक्त राष्ट्राच्या चार्टरच्या 8व्या अंतर्गत अर्धशहरी वातावरणात संयुक्त ऑपरेशन्स करण्यासाठी लष्करी सहकार्य वाढवणे आणि एकत्रित क्षमता वाढवणे या उद्दिष्टातून हा सराव आयोजित केला जातो। ओके, तर युनायटेड नेशन्सच्या चार्टरचा इथं हवाला दिलेला आहे आणि त्यानुसार आपण हा जपान सोबत धर्म गार्डियन हा महत्त्वाचा युद्धाभ्यास करतो। ओके, मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारणार आहे, कारण आपण भरपूर वेळेस वेगवेगळे युद्धाभ्यास हे प्रत्येक लेक्चरमध्येच ऑलमोस्ट बघतो। तुम्हाला एक सिंपल क्वेश्चन मी विचारतोय की भारत, जपान आणि अमेरिका हे 3 देश एकत्र येतात नौदल सरावासाठी, तो नौदल सराव कोणता? त्याचं नाव काय? ओके, पुढचा प्रश्न बघा, ब्रह्मोस क्षेपणास्त्राविषयी योग्य विधान ओळखा। ब्रह्मोस विषयी पहिलं विधान आहे, ब्रह्मपुत्रा आणि मॉस्कवा नद्यांवरून या क्षेपणास्त्राचं नाव पडलं आहे। दुसरं विधान, 2000 मध्ये या क्षेपणास्त्राचे पहिले यशस्वी प्रक्षेपण झाले। तर इथं आयोगाने आपल्याला किंवा जर असा प्रश्न डिझाईन केला तर दुसरा ऑप्शन जो आहे तो इथं कॉम्प्लिकेटेड बनवलाय किंवा थोडा कन्फ्युजिंग आहे। साल आपल्याला जनरली लक्षात राहत नाही, तर आयोग नेहमी जर तुम्हाला मार्कच घालवायचा असं ठरवून बसला असेल तर असा प्रश्न येईल। तर 2000 साली ब्रह्मोसची यशस्वी चाचणी नव्हती झाली, तर ते साल होतं 2001। आणि ब्रह्मोसच्या नावामध्येच 2 नद्यांचा उल्लेख आहे, ब्रह्मपुत्रा भारतातली नदी आणि मॉस्कवा ही रशियातली नदी। त्यामुळे भारत आणि रशियाचा हा एक संयुक्त प्रकल्प आहे, ज्या मार्फत आपण ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली बनवली आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक इथं 1 हे करेक्ट आहे, फक्त पहिलं विधान योग्य आहे, दुसरं विधान इथं चुकीचं आहे। ओके, भारतीय नौदलाच्या युद्ध नौकांमध्ये तैनात करण्यासाठी 200 पेक्षा जास्त ब्रह्मोस एक्सटेंडेड रेंज सुपरसोनिक क्रूज मिसाईल खरेदी करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीने मंजुरी दिली आहे। म्हणजे याचा अर्थ काय की भारतीय नौदलाच्याच युद्ध नौकांवरती 200 पेक्षा जास्त ब्रह्मोस एक्सटेंडेड रेंज वाला असणारे सुपरसोनिक क्रूज मिसाईल असणारे, तर त्याच्या खरेदीसाठी आपल्या सुरक्षा विषयक समितीने मंजुरी दिलेली आहे। ब्रह्मोस मिसाईल बद्दल सांगायचं झालं तर भारताच्या DRDO आणि रशियाचं NPO, त्याचं पूर्ण नाव आहे NPO माशिन ऑस्ट्रेनिया, तर या दोघांच्या संयुक्तपणे प्रयत्नातूनच ब्रह्मोस हे मिसाईल विकसित करण्यात आले आणि फायनली याला जे नाव देण्यात आले हे 2 देशांच्या महत्त्वाच्या नद्यांवरून। 1998 मध्ये ब्रह्मोस संयुक्त उपक्रमाची स्थापना झाली आणि पुढच्या लगेच 3 वर्षातच 2001 साली ब्रह्मोसची पहिली यशस्वी चाचणी सुद्धा झाली। आणि लक्षात ठेवा की ब्रह्मोस हे सुपरसोनिक क्रूज मिसाईल आहे। ओके, पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे चंद्रावर उतरणारे खाजगी कंपनीचे पहिले अंतराळ यान ठरले आहे। अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे। भारत हा साऊथ भागावरती उतरलेला आहे, सक्सेसफुली लँड करणारा
पहिला देश बनला आहे आणि भारत ज्या ठिकाणी लँड झाला, इस्रोचं यान ज्या ठिकाणी लँड झालं त्याला नाव शिवशक्ती पॉइंट देण्यात आलंय. इथपर्यंत थोडक्यात मी सांगितलं, याच्यावरती एक सेपरेट लेक्चर आपण घेतलेलं आहे. आता इथं जे विचारलंय ते की अशी जगातली कुठली प्रायव्हेट कंपनी आहे की जी यशस्वीपणे चंद्रावरती उतरली, तर त्या कंपनीचं नाव आहे ऑडिसियस. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ऑडिसिस म्हणून स्वतःला ओळखलं जातं. ऑडिसियस पण एक त्याचा प्रोनाऊन्स आहे. आणि ऑडिसियस ही एक अमेरिकन कंपनी आहे. ह्युस्टनमध्ये तिचं हेड ऑफिस आहे आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती ती यशस्वीपणे उतरलेली आहे. ओके, मग दक्षिण ध्रुवावरती उतरणारा देश कोणता, तर तो आहे अमेरिका. म्हणजेच सक्सेसफुली लँड होणारा देश बघाल तर तो आहे अमेरिका. आणि तो जगातला दुसरा देश बनलाय जो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती यान उतरवू शकलाय. पहिला देश कोणता आहे, तर ती आपण ऐतिहासिक कामगिरी केली होती 23 ऑगस्ट 2023 रोजी. इस्रोचं जे चंद्रयान 3 आहे हे आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरवलं होतं, ज्या पॉइंटला शिवशक्ती हे नाव देण्यात आलंय. ओके, आता 50 वर्षांनंतर अमेरिकेचे हे यान आहे जे चंद्रावरती उतरले. यापूर्वी अशा प्रकारची कामगिरी ही 1972 मध्ये नासा मार्फत करण्यात आली होती. अपोलो 17 नावाचं मिशन नासानी लॉन्च केलं होतं. ओके, तर 50 वर्षांनंतर अमेरिकेचं एखादं यान हे चंद्रावरती उतरले. ऐतिहासिक गोष्ट आहे. कंपनी कोणती आहे ती म्हणजे ऑडिसेस, ज्या कंपनीने एक प्रायव्हेट कंपनी फर्स्ट बनण्याचा रेकॉर्ड केलाय की जी चंद्रावरती उतरली आहे. अमेरिका हा दुसरा देश बनलाय जो दक्षिण ध्रुवावरती उतरलाय. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. अलीकडेच पश्चिम घाटातील पर्पल फ्रॉग वाचवण्यासाठी कोणत्या राज्याने विशेष निधीची स्थापना केली? असं कोणतं राज्य आहे की ज्यांनी एक विशेष निधी बनवलेला आहे हे पर्पल कलरचे फ्रॉग वाचवण्यासाठी, बेडूक वाचवण्यासाठी? तर ते राज्य म्हणजे तामिळनाडू. पर्याय क्रमांक 4. ओडिशा हा तर पर्याय डायरेक्ट इलिमिनेट होईल ना, तो आपल्या पश्चिम घाटावरती एक राज्य, तर नाही, ते पूर्व घाटाकडचा प्रदेश आहे. ओके, तर ओडिशा लगेच इलिमिनेट होईल. असंच एखादा अजून ऑप्शन असता तर तुम्हाला आणखीन स्कोप आहे इलिमिनेट करण्याचा. म्हणजे जरी आपल्याला लगेच क्वेश्चन नाही आला तर मी जसं आधी पण सांगितले की तो सोडून द्यायचा नाही, गिव्हअप नाही लगेच करायचं. थोडे 20-30 सेकंद एक्स्ट्रा खर्ची करा, एखादा क्लू मिळाला तर मार्क मिळू शकतो. ओके, तामिळनाडूने लिव्हिंग फॉसाईल मानल्या जाणाऱ्या पर्पल फ्रॉगच्या संवर्धनासाठी एक विशेष निधी स्थापन केलाय. जगातल्या दुर्मिळ बेडकांपैकीच ही एक जात आहे आणि IUCNच्या यादीमध्ये नियर थ्रेटन्ड या कॅटेगरीमध्ये तो येतो. ओके, कोणता बेडूक, तर लिव्हिंग फॉसाईल म्हणून त्याला ओळखलं जातं, पर्पल फ्रॉग. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आहे. अव्यय ही योजना खालीलपैकी कोणत्या वर्गाशी संबंधित आहे? आता अव्यय हे या योजनेचं नाव नाहीये. अव्यय हे एक शॉर्ट फॉर्म आहे. इथं A फॉर अटल आहे, V फॉर वयो, अभ्युदय योजना, तर असं त्या योजनेचं पूर्ण नाव आहे. तर ही योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवण्यात आलेली आहे. म्हणजे ही कोणत्या वर्गाशी संबंधित आहे? महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आहे का? नाही, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना आहे. सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाने राज्य सरकारे, स्वयंसेवी संस्था आणि नागरी समाज यांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम आणि धोरण विकसित करण्यासाठी या योजनेची तयारी केलेली आहे. आता ही जी योजना आहे ही ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी केंद्रीय क्षेत्राची योजना आहे. याची अंमलबजावणी ही सामाजिक न्याय व अधिकारिता विभागामार्फत केली जाणार आहे. उद्दिष्ट काय आहे, तर जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांचं जीवनमान सुधारायचं आहे. म्हणजे काय, तर त्यांना निवारा, अन्न, वैद्यकीय सेवा, करमणुकीच्या संधी उपलब्ध करून देणं यासारख्या त्यांच्यासाठी मूलभूत सुविधा आहेत या. आणि त्याचबरोबर त्यांना अशा सुविधा देऊन त्यांची क्षमता वाढवण्याकडे लक्ष देता येईल. त्यांना उत्पादक आणि सक्रिय वृद्धत्व जगता यावं यासाठीची ही योजना आहे, ती म्हणजे अव्यय योजना, म्हणजेच अटल वयो अभ्युदय योजना. नाव थोडंसं डिफिकल्ट आहे लक्षात ठेवायला, अव्यय म्हणून पण लक्षात ठेवू शकता, पण ह्याचा लॉंग फॉर्म माहिती असायलाच पाहिजे. अटल वयो अभ्युदय योजना. या योजनेचा जर आराखडा आपल्याला समजून घ्यायचा आहे तर स्वयंसेवी संस्थांना ज्येष्ठ नागरिक गृह म्हणजेच वृद्धाश्रम, निरंतर काळजीगृह इत्यादी संचालन करण्यासाठी अनुदान दिले जाईल. गरीब जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना निवारा, पोषण आहार, औषध उपचार, करमणुकीसारख्या सुविधा पुरवल्या जातील.
यामध्ये स्टेट ॲक्शन प्लॅन फॉर सिनियर सिटीजन सुद्धा आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य विशिष्ट उपक्रम राबवेल, विशेषतः राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गरीब असलेल्या राज्य विशिष्ट उपक्रमांसाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश हे अनुदान देतील, अशा प्रकारची ही योजना आहे. या अंतर्गतच राष्ट्रीय वयोश्री योजना बघाल तर या योजनेचे उद्दिष्ट वयाशी संबंधित कोणत्याही अपंगत्व किंवा दुर्बलतेने ग्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक जिवंत उपकरणे प्रदान करणे आहे. म्हणजे काय, असिस्टेड लिव्हिंग डिव्हाइसेस हे उपलब्ध करून देणे, जे त्यांचं अपंगत्व किंवा दुर्बलतेवरती मात करतील, त्यांच्या शारीरिक कार्यामध्ये त्यांना मदत करतील, अशा प्रकारची सोय करून देणं हे राष्ट्रीय वयोश्री योजनेचं उद्दिष्ट आहे. आता राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ कोण घेऊ शकते, याच्यासाठी 5 जे पात्रता निकष आहेत ते कसे आहेत, तर ते जे कुटुंब आहे हे बिलो पॉवर्टी लाईन मध्ये असलं पाहिजे किंवा त्यांचं मासिक उत्पन्न सुद्धा 15,000 रुपयांपेक्षा जर कमी असेल तरी सुद्धा या कुटुंबातले जे ज्येष्ठ आहेत तर ते राष्ट्रीय वयोश्री योजनेसाठी पात्र असतील, RVY साठी ते पात्र असतात. ठीक आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन सुद्धा 14567 अशी सुद्धा अगदी विनामूल्य म्हणजे मोफत असलेली ही हेल्पलाईन नंबर सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर ह्या वृद्धांसंदर्भातच्या किंवा ज्येष्ठांसंदर्भातच्या महत्त्वाच्या योजना आहेत. तुम्हाला याच्याविषयीची माहिती असायला पाहिजे. अटल वयो अभ्युदय योजना अव्यय याच्या अंतर्गत जे कॉम्पोनंट आहेत या योजनेचे, जसं की आपण बघितलं इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर सिनियर सिटीजन, स्टेट ॲक्शन प्लॅन, त्यानंतर राष्ट्रीय वयोश्री योजना, हेल्पलाईन नंबर सुरू करणं, वेबसाईट अवेलेबल करून देणं, हे सगळं हे काही जे कार्यक्रम आहेत ह्या अव्यय योजनेअंतर्गतच येतात. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. भारतातील घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर इथं विधान 3 फक्त योग्य आहे. हे जे नियम आहेत या 2016च्या नियमांनुसार लँडफिल आणि कचरा प्रक्रिया सुविधांसाठी जागा ओळखण्यासाठी अचूक आणि विस्तृत निकष प्रदान करतात. ओके. आता हा विषय नेमका सगळा चर्चेत कुठनं आलाय, तर नुकतंच गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने आंध्र प्रदेशच्या तिरुपती महानगरपालिकेला कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना हायलाईट केलेलं आहे. म्हणजे तिरुपती महानगरपालिकेचं कचरा व्यवस्थापन हे हे आपल्या भारतामध्ये कुठंतरी एक आयडियल किंवा एक रोल मॉडेल बनू शकते, अशा प्रकारची ही तरतूद किंवा अशा प्रकारचा हे उल्लेख आहे, अशा प्रकारचा हा रिपोर्ट आहे. आपण जर तिरुपती महानगरपालिकेची जर स्वच्छता सर्वेक्षणामध्ये कामगिरी बघितली, स्वच्छता सर्वेक्षण 2023 मध्ये 1 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या स्वच्छ शहरांमध्ये तिरुपती महानगरपालिकेने 8वा क्रमांक पटकावला होता आणि त्यामुळे ते स्वच्छतेसाठी प्रेरित आहे. स्वच्छतामध्ये त्यांचं लक्ष आहे हे आपल्याला त्यांच्या क्रमवारीनुसार दिसतंय. कचरामुक्त शहर म्हणजेच GFC आणि वॉटर प्लस रेटिंग या क्षेत्रामध्ये 5 स्टार कचरामुक्त शहर अशी त्यांना मानांकन मिळाले. तिरुपतीला 5 स्टार मिळालेले आहेत. ओके. तर हा मुद्दा तुम्ही घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात लक्षात ठेवू शकता. तिरुपती महानगरपालिका हे एक आयडियल किंवा रोल मॉडेल आपल्या देशासाठी आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. पंकज उधास बद्दल खालील विधाने विचारात घ्या. ते भारतीय लावणी नायक होते आणि दुसरं 2006 मध्ये गझल गायनाच्या कारकिर्दीला रौप्य महोत्सव वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि तिसरं विधान, ते मूळचे मध्य प्रदेशचे आहेत. तर आता हा विषय आपण का घेतला इथं, कारण रिसेंटली पंकज उधास यांचं निधन झालेलं आहे. 72व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पंकज उधास कोण, तर तुम्हाला हे चिठ्ठी आई हे गाणं माहिती असेल, तर त्या गाण्याला ज्यांनी आवाज दिलाय ते प्रसिद्ध गायक म्हणजे पंकज उधास. ओके. तर यांचं नुकतंच निधन झालंय. यांच्याविषयी आपल्याला योग्य विधान निवडायचं होतं ना, तर इथं पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. 2006 मध्ये गझल गायनाच्या कारकिर्दीला रौप्य महोत्सव वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांचं जे मूळ राज्य आहे ते चुकीचं इथं दिलेलं आणि त्याचबरोबर ते भारतीय लावणी गायक होते हे विधान पण चुकीचं आहे, कारण ते गझल गायक होते, त्यामुळं पहिलं विधान तर चुकीचंच आहे.
आणि त्यांचं जे मूळ गाव किंवा मूळ राज्य जे आहे ते काही मध्य प्रदेश नाही आहे तर गुजरात आहे. ओके, कारण त्यांचा जन्म गुजरातमध्ये जेतपूर या ठिकाणी झाला होता 17 मे 1951ला. दीर्घ आजारपणानंतर 72व्या वर्षी मुंबईत त्यांचं निधन झालंय. आणि त्यांचं प्रसिद्ध गाणं विसरायचंच नाहीये किंवा गझल म्हणा, चिठ्ठी आई हे त्यांनी अजरामर केलेलं सॉन्ग आहे, लक्षातच ठेवा. ओके, त्याचबरोबर आता 1986 मध्ये त्यांनी नाम ह्या चित्रपटामध्ये गायन म्हणून ते प्रसिद्ध झाले होते. महेश भट यांचा तो मूवी आहे. त्याचबरोबर BBC रेडिओनी त्यांच्या या चिठ्ठी आई या गाण्याला 100 वर्षातल्या टॉप 100 गाण्यांमध्ये समाविष्ट केलंय. ओके, कोणी? BBC रेडिओनी. त्यांना सुरुवातीला तबला वादन शिकायचं होतं, पण नंतर ते गुलाम कादिर खान साहेबांच्या सोबत हिंदुस्थानी गायन शास्त्रीय संगीताचा अभ्यास करू लागले. गझल गायनाच्या कारकिर्दीत रौप्य महोत्सव वर्ष पूर्ण झाल्यावरती 2006 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ओके, तर हे काही त्यांच्याबद्दलचे महत्त्वपूर्ण कामगिरी आहे, अचिव्हमेंट्स आहेत, ह्या लक्षात ठेवायच्या. एक्झाममध्ये या मुद्द्यावरती क्वेश्चन बनू शकतील. कारण याला एक रिझन आहे बघा, की आपले जे क्वेश्चन पेपर सेट करणारे असतात आयोगाचे, त्यांचं एज तुम्ही कम्पेअर करा. तर त्यांनी जो कारकीर्द तारुण्य जे जगलंय, तर हे यांच्या या गझलमध्ये अशा बऱ्याचशा गाण्यांमध्ये जगलेलं ना, त्यामुळं अशा एखाद्या गायकाबद्दल असू शकतं आयोगात त्या एखाद्या व्यक्तीचं, पेपर सेटरचं प्रेम असू शकतं ना. त्यामुळं हा पॉईंट यांच्या जीवनाविषयीचा लक्षात ठेवायचा आहे, त्यांची गाणी लक्षात ठेवायची, तर तेवढं तुम्ही कराल. ओके, तर या लेक्चरच्या माध्यमातून आपण 28 फेब्रुवारीला अगदी डिटेलमध्ये बघितलंय, डिटेलमध्ये अभ्यासलेला आहे. तुम्हाला हे लेक्चर कसे वाटतंय आम्हाला कमेंट करून कळवा. आणि या लेक्चरची PDF नक्की डाउनलोड करा, रिव्हिजनसाठी फायदा होईल. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.